नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आलेलोय बघा मी माझ्या सासरवाडीत. आता काही मी जाणार नाही बे, आले माझ्या माहेरात शेवटी मी आता. आणि मी बी तुला सोडायला आलो नाही. सोडायला आले तुम्ही उद्या जाऊ शकते सोनुष पप्पा. अरे जातो ना मी. हा आता मी इथंच राहणार आहे, मला काही जायचं नाही बाई. ही आनंदाची गोष्ट आहे का दुःखाची गोष्ट आहे माझ्यासाठी? ती कशाची असू पण मला काही यायचं नाही, मला मम्मीच्याच घर राहणे. हा ना, तर तू राह ना. हा मी येणारच नाहीये. माझी बी हीच इच्छा आहे ना की तू इथंच राह म्हणून. हा इथंच राहणार आहे मी. खुद लावते मग आता डिलिव्हरीला पैसे ते. डिलिव्हरीला हा करण ना, 6 महिन्यात होत असते ना डिलिव्हरी झाल्यावर. मग तू आता कितवा चालू आहे तुला? मला आता आठवं लागल. हा 9, अजून 3 महिने. तुला काय वाटतं? मला करमणार नाही तुला सोडून? हा नाही करमत मला. नाही सोनुष बाप्पा करमत मला. तू इथंच थांब आता. अगं इथंच थांब. आता कशाला नाही म्हणून राहिली मग? सोनुष बाप्पा म्हणत राहते मी तिथं. तिथं कोण सोनुष बाप्पा म्हणून तुम्हाला? इथंच राहणार आहे मी, इथंच राहणार आहे. तुला तिथं काय कमी करतो मी? मै माय या तिथं तुला जीव लावू लागाला. मी तुला जीव लावतो आणि तरी तू असंच म्हणा मी आता इथंच राहणार आहे. मग राहायचं तर राह ना बाप्पा. तस नाही सोनुष बाप्पा, मम्मीच्या घरी आलं मला करमत ना, तर मग जाणे वाटत असं होतं. मग राहा ना 2-3 महिने. 2-3 महिने लय होते ना. 2-4 दिवस राहू आपण. खास करू गाड्या तू 2-2 तोंडानं बोलती. आता काय म्हणतो ती मी इथंच राहणार आहे. पण म्हणलं नको सोनुष बाप्पा, तुम्हाला डबल तिकडं करमणार. अरे मला करमत बापा, करमत मला. अगं मला करमत नाही. अवघड झाला आता हे. आपण 2-4 दिवस राहू आणि मग जाऊ आज करू. तर मंडळी आज आम्ही सासरवाडी त्याच्यासाठी यायले की उद्या सकाळी 7 वाजता इथं संभाजीनगरला 6 सोनोग्राफी सेंटर आहे ना. 6 मल्टीस्पेशलिस्ट सोनोग्राफी सेंटर आहे ते स्पेशल. पहा किती भारी बोलती. काय काय 6 मल्टीस्पेशलिस्ट सोनोग्राफी सेंटर. परत बोल. 6 मल्टीस्पेशलिस्ट सोनोग्राफी सेंटर स्पेशल. मोठा दवाखाना आहे तिथं. आणि तिथं इतकी गर्दी राहती. मॅडम सांगत होते मला, इतकी गर्दी राहती दिवसभर नंबर नाही लागत तिथं. तर मग सकाळी इथून चालले जाऊ आम्ही. तर इथून आता सकाळी 6ला जाऊ आम्ही. 6-6:30 7ला दवाखान्यामध्ये पहिला 2रा नंबर लागला पाहिजे. 6:30 जाऊन झाडून काढते का दवाखाना? नाही तिथं ले नंबर राहते म्हणे मॅडम. 7ला जाऊ, नंबर लावू, सोनोग्राफी करून घेऊ आणि 2-4 दिवस इथं राहू. आपल्याला तो प्रॉब्लेम सांगेल होता बाळाच्या डोक्याचा का कशाचा, तर ते पण क्लिअर होईल. आणि एकदा सोनूच्या मम्मीचं अबॉर्शन झालं. म्हणजे सोनू झाला ना मला. सोनू झाल्याच्या नंतर सोनूच्या पाठीवर लवकरच बाळ राहिलं होतं ना, तर ते बाळ 7व्या महिन्यात वारलं होतं. तो बी मुलगाच होता. तर मग त्यावेळेस म्हणे जर तो मुलगा असता आता तर रामन लक्ष्मण असते म्हणे. तर त्यावेळेस गर्भपात का झाला होता बुवा? काय काही इश्यू आहे का? बरोबर आहे ना? इश्यू नव्हता, अचानक झालं होतं सोनुष. शांत बसा जाय ना ग तू. अचानक मग काहीतरी झाला असेल तेव्हाच अचानक झालं ना. काही पोटात वगैरे काही प्रॉब्लेम आहे का? काही असं असेल ना, त्यांचं काही अभ्यास असेल ना डॉक्टर लोकांचा. तर त्या सगळ्या शंका क्लिअर करण्यासाठी आता ही उद्याची सोनोग्राफी करायची. लय मोठा दवाखान्यात नेणार. अरे काय मोठा दवाखाना आणि हुशार डॉक्टर. आणि माझ्या मम्मीची तर आल्यावर यायला ही स्पेशल रूम राहती. या पा माझ्या भावाची रूम. दाखव माझ्या भावाची रूम. पा फर्निचर कूलर भारी रूम आहे. हा स्पेशल रूम. ही स्पेशल रूम देते सोनुष बाप्पाला. हा बस झालं. नावावर करून दिली माय. हातच्या ठेवत राहणं इथं. माझी मम्मी गरीब आहे. हे अशी एवढे पॉश रूम आणते आणि गरीब आहे का? किती मेहनती ना. आम्ही गिरणीचं पीठ खाऊ घालून. कोणाला खाऊ घातलं होतं? आम्हाला 1 रुपया सासून एवढं घर बांधले माझ्या मम्मीना. माझ्या मम्मीचं घर बी तुम्हाला दाखवणे का ब्लॉग मध्ये. पोटाला बी खायचं होतं. थोडं पोटाला बी खायचं होतं. बुद्धीचा विकास होतो खाल्ल्या पिल्ल्याचा. गिरणीच्या खालचं पीठ खाल्लं. गरिबी काढली सगळी.
म्हण ना आज हे सगळं जर सग दिसू राहिलं एवढंच माझ्या मम्मीची तर. काय राहतं मंडळी माहिती का, आपण गरिबी काढेल असली आणि आपल्या आई वडिलाचं असं छान घर ते झालं ना तर माणसाला चांगलं वाटतं माहिती का. यायला काय हे मला फडकन बोलते. बर, तर उद्या मी सोनोग्राफी करायला जाणार आहे, तो 2-4 दिवस राहू म्हणले यायला आमची इथं, माझ्या मम्मीची इथं, सॉरी माझ्या मम्मीची इथं. बर, हा काय करते ठरवून उद्या काम झालं चला गावाकडे परत. 2-4 दिवस राहिला असतो इथं, आराम केला असता. पोराची शाळा आड ना फासच होतो आहे ना कधी मी जाऊ मग आता उद्या. तर चला मंडळी, धन्यवाद, बाय बाय.